आज आपण तेल खातो आहोत की विष खातो आहोत हेच आता समजून राहिलेलं नाही आहे. तरी आपल्याला पॅकिंगमध्ये जे तेल मिळतं आहे तर हे खरंच शुद्ध तेल आहे की भेसळयुक्त तेल आहे. त्याऐवजी आपल्याला विष खाऊ घालण्यात येत आहे. तर हे बघा तुम्ही वरती दिल्याप्रमाणे तेलाला शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडर, त्याच्यानंतर सायट्रिक ॲसिड वगैरे वगैरे अशा स्वरूपाच्या प्रक्रिया करून आपल्याला तेल जे मार्केटमध्ये दिलं जातं आहे तर हे तेल अशा स्वरूपाचं बनवून ते आपल्याला विकण्यात येत आहे. तर आपण बघू शकता की ह्या तेलामध्ये कसल्या कसल्या प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. त्याला उच्च तापमानावर तपवलं जातं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रासायनिक पदार्थ मिसळून मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये रिफाईन केलं जातं आहे. तर आपण पाहात की सोयाबीनचे भाव काय आहेत, सूर्यफुलाचे भाव काय आहेत आणि तेलाचे भाव काय आहेत. तर यानुसार बघू शकतो आपण की तेल खरोखरच आपल्याला एवढ्या वाजवी किमतीमध्ये जे आज भेटतं आहे तर ते खरोखरच तेल चांगलं तेल भेटतं आहे की आपल्याला तेलाच्या नावाखाली काही दुसराच प्रकार चालू आहे. तर आज FDA कारवाईनुसार म्हणजे तुकाराम मुंढेच्या कारवाईमुळे आज आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची जाणीव झालेली आहे. कारण त्या मुंढे साहेबांनी जे काही आज त्याचा जो काही धडाका धरला आहे त्यावरून तरी जाणवतं आहे की बुवा तेलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भेसळ आढळून येते आहे. तरी आपण बघू शकता कारण आज आपण तर काय तेलाशिवाय जगू शकत नाही. कारण आज आपण तव्यावरची हातावरची ज्वारीची भाकर खायला आज कोणी नकोच म्हणत आहे. तरी तुम्ही बघा की सोयाबीनचे आजचे भाव जवळपास 6,800 रुपये पर क्विंटल आहे. म्हणजेच 68 रुपये पर किलो सोयाबीनचा भाव पडतो आहे. आणि जवळपास सोयाबीनमध्ये धरलं तर 16 ते 18% आपल्याला तेल मिळून येतं आहे. आणि त्या बघा तुम्ही तर जवळपास 5.5 किलो सोयाबीनमध्ये 1 किलो तेल आपल्याला मिळतं आहे. आणि आज तेलाचे भाव जवळपास 165 रुपये ते 170 रुपये या हिशोबानं आज मार्केटमध्ये तेल विकतं आहे. तरी आपण 5.5 किलो गुणेला जर कदाचित 67 रुपये सोयाबीन असा जर कधी गुणाकार केला तर बघा ते 377 रुपये हे उत्तर यायला लागलं आहे. आणि मग कंपन्या आपल्याला 165-70 रुपये लिटर कसं तेल विकतात बुवा हा खरा प्रश्न आहे. कारण एवढा तोटा सहन करून का आपल्याला कंपन्या हे तेल विकत आहेत. कारण कंपनीला मार्केटमधून सोयाबीन घेणे आहे, त्याला लेबर चार्ज आहे, ट्रान्सपोर्ट आहे, प्रोसेसिंग चार्ज आहे, त्याच्यानंतर पॅकिंग चार्ज आहे, परत टॅक्स आहेत, परत माल तयार झालेला हा याला ट्रान्सपोर्ट आहे, कंपनीचा नफा आहे. तरी कंपनी आपल्याला 165-170 रुपये लिटर याप्रमाणे तेल का विकते आहे हा प्रश्न खरोखरच एक गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे. कारण आज आपले तुकाराम मुंढेमुळं बरेचसे आपल्याला गोष्टी आज जाणून यायला लागलेल्या आहेत. तर तेलाच्या संदर्भात सुद्धा आपण यावर दक्ष व्हावं अशी माझी विनंती आहे. कारण यावर्षी आपण सूर्यफुलाचं पीक घेऊन स्वतःच सूर्यफूल घाण्यावरती नेऊन त्याचं तेल काढून आणलेलं आहे. आणि 2 वर्षापासून आपण घाण्याचं तेल वापरतो आहोत. कारण घरचं सूर्यफूल आहे आणि तेच नेऊन आपण त्याचं तेल बनवून आणतो आहे. तरी जवळपास सूर्यफुलाला आपण जवळ 30 ते 33% तेल निघतं आहे. कारण स्वतःच्या शेतामध्ये घेतलेलं सूर्यफूल आणि त्याच सूर्यफूल व्यवस्थित हार्वेस्टिंग करून त्यानंतर त्याची व्यवस्थित स्वच्छता करून आपण धुवून त्याला नेऊन आपण त्याचं तेल काढून त्या तेलाचा वापर घरी करतो आहोत. आणि परत सूर्यफुलापासून मिळणारी जी ढेप आहे तर ही ढेप आपण जनावरांनासुद्धा खायला देऊ शकतो. कारण शेतकऱ्यांसाठी हा फार मोठा एक फायदा असू शकतो. आणि यामधून शेतकऱ्याचे जो होणारा खर्च आहे तोही टळू शकतो. कारण आपल्या शेतामध्ये आपण सूर्यफूल हे घेऊ शकतो. आपले काय मत आहे हे आपण कमेंट करून नक्की कळवावे. धन्यवाद.